गुड आफ्टरनून फ्रेंड्स. पुन्हा श्रीरंग चव्हाण या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत करतो. इंग्रजीमध्ये वाक्यांचे अनेक पॅटर्न आहेत, अनेक फॉर्म्युले आहेत की ज्या पॅटर्नच्या आणि फॉर्म्युल्याच्या मदतीने आपण इंग्रजी बोलू शकतो. आपण जेव्हा संभाषण करत असतो, एखाद्या विषयावर चर्चा करत असतो, तर आपण इंग्रजीमध्ये बोलत असताना किंवा मराठीमध्ये बोलत असताना किंवा इतर भाषेत बोलत असताना हजारो प्रकारचे पॅटर्न वाक्यरचना डायरेक्टली इनडायरेक्टली वापरत असतो. राईट. तशीच आज एक वाक्यरचना मी आपल्याला इंग्रजीमध्ये शिकवणार आहे की ज्या वाक्यरचनेच्या मदतीने वी कॅन मेक थाउजंड ऑफ सेंटेन्स, हजारो वाक्य आपण बनवू शकतो. लक्ष द्या, ती वाक्यरचना अशी आहे: एस प्लस लाइक प्लस टू प्लस V1 प्लस RPS. हे सूत्र आहे. या सूत्राच्या मदतीने आपण दररोज हजारो वाक्य बोलू शकतो. विद्यार्थी मित्र हो, आता हा एस म्हणजे काय? सब्जेक्ट होतो. याचा फुल फॉर्म त्याला मराठीमध्ये कर्ता म्हणतात. या लाईकच्या जागेवर आपल्याला लाईकच शब्द वापरायचा आहे. त्याच्यानंतर टू म्हणजे काय? हे टू आपल्याला एक शब्द म्हणून वापरायचा आहे. टू हा एक शब्द म्हणून वापरायचा आहे. आणि V1 म्हणजे काय? की क्रियापदाचं पहिलं रूप. आणि RPS म्हणजे काय? रिमेनिंग पार्ट ऑफ सेंटेन्स. आर म्हणजे रिमेनिंग, पी म्हणजे पार्ट आणि सेंटेन्स म्हणजे ऑफ सेंटेन्स. रिमेनिंग पार्ट ऑफ सेंटेन्स म्हणजे वाक्याचा उर्वरित भाग. पुन्हा समजून घ्या, हा एस म्हणजे वाक्याचा कर्ता असतो. लाईक टू हा शब्द म्हणून वापरायचा असतो. V1 म्हणजे क्रियापदाचं पहिलं रूप, मुख्य क्रियापदाचं पहिलं रूप. मी या ठिकाणी एम, इज, आर, वॉज, वर याच्याविषयी नाही बोलत आहे. V1 म्हणजे क्रियापदाचं पहिलं रूप, लक्षात घ्या. आणि RPS म्हणजे काय? रिमेनिंग पार्ट ऑफ सेंटेन्स, वाक्यांश म्हणजे वाक्याचा उर्वरित भाग. राईट. मग ह्या सूत्रानुसार मी तुम्हाला एक मंत्र देत आहे, लक्षात घ्या बरं का. या सूत्रानुसार तुम्ही इंग्रजीमध्ये हजारो वाक्य बनवू शकता. हजारो. कसं बघा, मी एक वाक्य घेतलं, आय लाईक, सब्जेक्ट म्हणून आय घेतला, लाईक म्हणून लाईक घेतला, टू घेतला इथं आय लाईक, V1 घेतलं प्ले आणि RPS घेतलं क्रिकेट आणि शेवटी फुल स्टॉप दिला. आय लाईक टू प्ले क्रिकेट. आय लाईक टू प्ले क्रिकेट. बघा, सब्जेक्ट म्हणून आय घेतला, लाईकच्या जागेवर लाईक घेतला, टू हा शब्द म्हणून घेतला, V1 म्हणजे क्रियापदाचे पहिलं रूप प्ले घेतलं आणि RPS म्हणजे काय? क्रिकेट घेतलं. मग आय लाईक टू प्ले क्रिकेट, मला क्रिकेट खेळायला आवडतं. याचा मराठीत अर्थ काय आहे? मला क्रिकेट खेळायला आवडतं. दुसरं वाक्य बघा, संकेत लाईक टू डान्स. हे वाक्य देखील पूर्ण आहे. पुढे तुम्ही RPS नाही लिहिलं तरी चालेल, पण जर लिहायचं असेल संकेत लाईक टू डान्स विथ मी, फुल स्टॉप. संकेत लाईक टू डान्स विथ मी, संकेतला माझ्यासोबत नृत्य करायला आवडतं. लक्षात घ्या. मग या ठिकाणी संकेत हा कर्ता आहे, लाईक घेतलेला आहे, टू हा शब्द टू घेतलेला आहे, इथं V1 पहिल्या वाक्यात प्ले घेतलेला आहे, आपण इथं काय घेतलेलं? डान्स विथ मी, म्हणजे संकेतला माझ्यासोबत नृत्य करायला आवडतं. त्याच्यानंतर बघा, तिसरं वाक्य बघा, कुणाल लाइक्स टू राईट अ बुक. म्हणजे कुणाला पुस्तक लिहायला आवडतं. आता वरच्या वाक्यामध्ये पण एक गोष्ट सुटली आपली बघा, संकेत लाईक टू डान्स विथ मी. आता या संकेत नंतर आपण इथे यस लावला पाहिजे. का? जरी सूत्रामध्ये लाईक आहे पण याला यस किंवा ES प्रत्येक का लावला पाहिजे? जेव्हा एखादं क्रियापद, म्हणजे लाईक हे सुद्धा क्रियापद आहे, की ही, शी, इट, लक्षात घ्या बरं का. इकडे फायवर सांगतो तुम्हाला बघा, ही,
शी ईट आणि कुणाचं नाव, तर त्याच्यानंतर मुख्य क्रियापदाला एस किंवा ईएस प्रत्यय लागतो वर्तमान काळामध्ये. हे वर्तमान काळाची वाक्य, पण इथं काळ नाही बघायचे आपल्याला. मी जर तुम्हाला सांगितलं काळाच्या दृष्टीने मी तुम्हाला शिकवत आहे तर तुम्ही जास्त गोंधळात जाणार, राईट. फक्त एक गोष्ट लक्षात घ्या, वर्तमान काळामध्ये या मुख्य क्रियापदाला ही शी इट आणि एकवचनी कर्त्यानंतर यस किंवा ईएस प्रत्यय लागतो. मग पहिलं वाक्य काय बघा, आय लाईक टू प्ले क्रिकेट. संकेत लाइक्स टू डान्स विथ मी आणि कुणाल लाइक्स टू राईट अ बुक. कुणाला पुस्तक लिहायला आवडतं, संकेतला डान्स करायला आवडतं. मग हा आय लाईक टू एवढा भाग किंवा संकेत लाईक टू एवढा भाग किंवा कुणाल लाइक्स टू एवढा पार्ट किंवा एवढा भाग प्रत्येकाला जमेल लिहायला. तर हा जो टू आहे का, या टू नंतर तुम्ही क्रियापदाचं कोणतंही मुख्य रूप जोडून लिहून आणि आरपीएस मध्ये त्याच्याशी संलग्न भाग लिहून कोणतीही वाक्यरचना तयार करू शकतात आणि हजारो वाक्य बोलू शकतात. बघा मी हे पुसत आहे, राईट. आता अजून काही वाक्य लिहून दाखवतो मी तुम्हाला. हे बघा, मनीषा likes to come. मनीषा likes to come with me. म्हणजे मनीषाला माझ्यासोबत यायला आवडतं. मनीषाला माझ्यासोबत यायला आवडतं. त्याच्यानंतर ते दुसरं वाक्य बघा, संदीप likes to run on the road. म्हणजे संदीपला रस्त्यावर धावायला आवडतं. त्याच्यानंतर बघा, we like to speak English, right. त्याच्यानंतर बघा, they like to solve my problems. त्यांना माझ्या समस्या सोडवायला आवडतात. आता बघा, मनीषा नंतर लाइक्स लिहिलेले आपण. मनीषा नंतर काय लिहिलेले, लाइक्स, कारण मनीषा एक वचनी करता आहे. संदीप हा देखील एक वचनी करता आहे म्हणून यस लावलेला आहे, इथे यस लावलेला आहे. पण वी हे अनेक वचनी असल्यामुळे फक्त लाईक आहे. बघा, दे हे अनेक वचनी असल्यामुळे फक्त लाईक आहे. लक्षात घ्या, एवढं लक्षात घ्या. तर मी वाक्य काय लिहिलं, मनीषा लाइक्स टू कम विथ मी. मनीषाला माझ्यासोबत यायला आवडतं. संदीप लाइक्स टू रन ऑन द रोड. संदीपला रस्त्यावर धावायला आवडतं. वी लाइक टू स्पीक इंग्लिश. आम्हाला इंग्रजी बोलायला आवडते. दे लाइक टू सॉल्व माय प्रॉब्लेम. त्यांना माझ्या समस्या सोडवायला आवडतात. ते मित्र आहेत ना, मग समस्या सोडवतील. मग आता या इंग्रजी वाक्यांच्या मदतीने मी तुम्हाला समजून दाखवलं की ह्या सूत्रानुसार तुम्हाला अशी वाक्य लिहायची. लक्षात घ्या बरं का, अशा सूत्रानुसार आपल्याला ही वाक्य लिहायची आहे. मग सूत्र म्हणजे काय दिलं होतं तुम्हाला, एकदा पुन्हा लक्षात घ्या. सूत्र काय दिलं होतं, इकडे बघा. सूत्र लिहिते मी पुन्हा, एस प्लस लाईक प्लस टू प्लस V1 आणि प्लस आरपीएस. बरोबर आहे की नाही. तर अशा पद्धतीचं सूत्र दिलं होतं मी तुम्हाला आणि या सूत्रानुसार आपण काय केलं होतं, वाक्यरचना तयार केली होती. पण मी डायरेक्ट बोलताना किंवा लिहिताना या सूत्रानुसार तुम्हाला इंग्रजी वाक्य सांगितली. मी कोणती वाक्य सांगितली, इंग्रजी. पण ह्या सूत्रानुसार मराठी वाक्य लिहून इंग्रजी वाक्य बनवता येतं का, 100%. कारण आपण पहिले कोणतंही इंग्रजी वाक्य बोलत असताना, कोणत्याही इंग्रजी वाक्याची सुरुवात करत असताना अगोदर फर्स्ट वी आर थिंकिंग इन आवर मदर टंग. आपण आपल्या मातृभाषेमध्ये विचार करत असतो. लक्षात घ्या. पहिलं वाक्य लिहित आहे मी, मला पोहायला आवडते. मला पोहायला आवडते. मग आता हे इंग्रजी स्ट्रक्चर आहे.
हे जे सूत्र आहे का लक्षात घ्या, हे जे सूत्र आहे का हे इंग्रजी सूत्र आहे. मग ह्या सूत्रानुसार या मराठी वाक्याचे आपण इंग्रजी तयार करू शकतो का वाक्य? 100%. बघा, मलाला काय म्हणतात तुम्ही? आय. आवडते म्हणजे काय? लाईक. लक्षात घ्या, मलाला काय म्हणतात? आय. आवडतेला काय म्हणतात? लाईक. आणि अजून लाईक हा प्रत्यय, याच्यासाठी तुम्ही लिहिता टू, आणि पोहणे म्हणजे काय? स्विम. बघा, आय लाईक टू स्विम. लक्षात घ्या बरं का, मला पोहायला आवडते म्हणून बघा सब्जेक्ट काय आला इथं? आय. त्याच्यानंतर लाईक, त्याच्यानंतर टू, त्याच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप, आणि आरपीएस नाहीये. मग आरपीएस लिहिलं तरी जमतं, पण वाक्याचा पूर्ण अर्थ असेल लिहिलं नाही तरी जमतं. लक्षात घ्या. दुसरं वाक्य घ्या, बघू आपण. रुपालीला मला मदत करायला आवडते. रुपालीला मला मदत करायला आवडते. लक्षात घ्या. राईट. इकडे बघा, मग रुपालीसाठी काय लिहिणार मी? रुपाली. राईट. आवडते म्हणजे काय? लाईक्स करेन ना मी इथं. आता लाईक्स का करेन? येस का लावेल तुम्हाला सांगितले मी. रुपाली लाईक्स. मग हा जो बघा लक्षात घ्या, रुपालीसाठी काय? रुपाली. आवडतेसाठी काय? लाईक्स. आणि या ला साठी काय लिहायला लावलं मी तुम्हाला? टू. मदत करणे म्हणजेच हेल्प, आणि मला म्हणजे मी. रुपाली लाईक्स टू हेल्प मी. लक्षात घ्या, है ना. म्हणजे तुम्हाला आनंद झाला पाहिजे की ह्या सूत्रानुसार मी इंग्रजी वाक्य तर लिहिलीच, तुम्हाला तर बनवून दाखवलीच, पण मराठी वाक्यांच्या मदतीने सुद्धा जेव्हा आपण इंग्रजीची वाक्य लिहितो तेव्हा ह्या सूत्रानुसारच ती वाक्य तयार होतात. मग आता बघा, एक लक्ष द्या, या रुपालीला मला मदत करायला आवडते, हे झालं मराठी वाक्य. लक्षात घ्या बरं का, हे झालं मराठी वाक्य. मग त्याचं आपण काय केलंय? इंग्लिश. आता या इंग्लिश वाक्याचंच हे वाक्य येतं का बघू आपण. बघा, आपलं मराठी वाक्य येतं का ते बघू. आता इथं काय लिहू आपण? रुपाली. हे लिहिलं रुपाली. पुन्हा रुपाली, रुपालीला, आहे ना. आता मी म्हणजे काय? शेवटी जायचं मला. टू हेल्प म्हणजे मदत करायला. लाईक्स म्हणजे आवडते. एक गोष्ट लक्षात घ्या, आपण मराठी वाक्याचे इंग्रजी वाक्य बनवू शकतो आणि इंग्रजी वाक्याचे मराठी वाक्य बनवू शकतो. फॉर्म्युला तोच राहतो. मग तुम्ही डायरेक्ट इंग्रजीमध्ये बोललं तरी चालेल, तुम्ही मराठीत बोललं सुरुवातीला तरी चालेल, आणि त्या मराठी वाक्याचे तुम्ही काय करू शकता? इंग्रजी वाक्य तयार करू शकता. बघा, मला शाळेत जायला आवडेल. आय लाईक टू गो टू स्कूल. मला त्यांना मदत करायला आवडेल. आय लाईक टू हेल्प देम. त्यांना माझ्या सोबत यायला आवडेल. दे लाईक टू कम विथ मी. मला तिथे जायला आवडते. मला तेथे जायला आवडते. आय लाईक टू गो देअर. माझ्या वडिलांना मला मदत करायला आवडते. माय फादर लाईक टू हेल्प मी. राईट. समजतंय ना? बाय दिस वे वी कॅन मेक सेंटेन्स. म्हणजे इंग्रजीमध्ये बोलत असताना सुद्धा तेच स्ट्रक्चर येणार आहे आणि मराठीमध्ये बोलत असताना सुद्धा तेच स्ट्रक्चर येणार आहे. ही लाईकची वाक्य तुम्ही भूतकाळात सुद्धा बनवू शकतात. फक्त काय करायचं? लाईकच्या जागेवर लाईक घ्यायचं, म्हणजे ईच्या जोडीला डी. मग कसं तोंडी सांगतो मी तुम्हाला. मला तेथे जायला आवडले. आय लाईक. जरी मी लाईक बोल, लाईक कडे नाही म्हणायचं. आय लाईक टू गो देअर. राईट. संकेतला लिहायला आवडले. संकेत लाईक टू राईट. लाईक कडे नाही म्हटलं मी, लाईक म्हणजे डीचा उच्चार केला नाही. तो अशा पद्धतीने आपण वाक्य बनवू शकतो. फक्त काय विद्यार्थी मित्र, यू मस्ट बी टॉकेटिव्ह. तुम्ही बोलके झाले पाहिजे, तुम्हाला यायला पाहिजे, तुम्हाला जमायला पाहिजे. आणि हे प्रत्येक टॉपिक इंग्लिश स्पोकनच्या पुस्तकात असतील असं नाही, हे प्रत्येक टॉपिक इंग्लिश ग्रामरच्या पुस्तकात असतील असे नाही. तर तुम्ही या सूत्रानुसार हजारो वाक्य बनवा आणि इंग्रजीमध्ये मला टाईप करून पाठवा.
मग मी सांगेन तुम्हाला की तुम्ही वाक्य बरोबर बनवलं की नाही बनवलं. तर थँक्यू व्हेरी मच. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला? या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.